ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर्म होलवरती डिटेल माहिती। कारण प्रत्येक ब्लाऊजमध्ये आर्म होल किती घेतला पाहिजे, जेव्हा आपला गळा पॅक असतो त्यावेळेला आपल्याला आर्म होलचं मार्किंग किती वरती करायचं, आणि जेव्हा आपला गळा डीप असणार आहे त्यावेळेला आपल्याला आर्म होलमध्ये मार्किंग कसं करायचं असतं। ह्या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि ह्या जर तुम्ही एकदा शिकून घेतलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला त्याचं कटिंग करणं खूप सोपं जाणार आहे। आणि हे दोनच प्रकारचे मेन म्हणजे ब्लाऊज आहेत की ज्यामध्ये तुम्ही जेव्हा डीप नेक ब्लाऊज असेल त्यावेळेला तुम्हाला आर्म होल कसं कट करायचं आहे, आणि जेव्हा तुमचा गळा पॅक असणार आहे त्यावेळेला तुम्हाला आर्म होल कसा कट करायचा आहे। हे दोन मेथड तुम्ही शिकून घेतलात तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज अगदी इझीमध्ये कट करू शकणार आहात। आणि याच्याच वरती आजचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई जर साईज वेगळी असेल तर आर्म होल कशा पद्धतीने घ्यायचा, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 28 साईजपासून अगदी 50 साईजपर्यंत तुमची चेस्ट साईज कोणतीही असेल तरी तुम्हाला जेव्हा तुमचा गळा डीप असेल त्यावेळेला तुम्हाला इथे आर्म होलसाठी किती इंचांवर मार्क करायचा आहे, आणि जेव्हा तुमचा गळा पॅक असेल त्यावेळेला तुम्हाला इथे आर्म होलमध्ये किती इंचांवरती मार्क करायचा आहे हे अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप यूजफुल असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यातूनही तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा। आणि अजून एक सांगेन की बघा, तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ऑलवरती सेट करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ माझा येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर येईल आणि तो तुमच्याकडून मिस होणार नाही। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात, ते जरूर बघा। आणि अजून एक ते म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघण्या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे जे बेसिक व्हिडिओ आहेत, जे 1 ते 9 यामध्ये जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर यामध्ये पूर्ण बेसिक कव्हर केलेलं आहे। जर हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला हे मार्किंग आपण कशा पद्धतीने घेत असतो हे अगदी डिटेलमध्ये कळणार आहे, आणि त्याचबरोबर तुमचा बेससुद्धा परफेक्ट होणार आहे। तर पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा आणि हे मार्किंग कसं घेतलं आहे ते मी तुम्हाला इथे सांगणारच आहे। तर बघा, इथे मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह साईज लिहून घेतलेली आहे, त्याच्या वाईज आपण एक बघणार आहोत आणि प्रत्येक साईजमध्ये किती घेणार आहोत ते पण बघणार आहे। तर इथे मी घेतलेली आहे कमीतली साईज चेस्ट आहे 30, तर त्याच्या वाईज आपण एक मार्किंग दाखवणार आहे आणि त्याचा मुंडा घेर बघा। बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की मुंडा घेर आपला त्या मार्किंग बरोबर जुळेल का आपला प्रॉपर, तर हे जे मेजरमेंट आहे हे एका कस्टमरचं मेजरमेंट आहे माझ्याकडे। ओके, या कस्टमरच्या ब्लाऊजच्या मेजरमेंटवरूनच मी तुम्हाला हे ड्राफ्टिंग दाखवणार आहे, आणि त्याचबरोबर हा मुंडा घेरसुद्धा जुळतोय की नाही तेही आपण चेक करणार आहोत। ओके, आणि मुंडा घेराच्या बाबतीत म्हणाल तर मी तुम्हाला इथेच एक गोष्ट क्लिअर करते की हा चेक करायची गरजच नाही। जी आपण ही मेथड बघत आहोत या मेथडमध्ये तुमचा आपण जे सगळी सूत्र वापरून हे जे मार्किंग करतोय त्याच्यानुसार जे आपलं ड्राफ्टिंग तयार होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो मुंडा घेर आहे तो प्रॉपरच येणार आहे। तुमचे जे पण मेजरमेंट असणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा मुंडा घेर प्रॉपर येणार म्हणजे येणारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही। त्यामुळे तुम्हाला इथे मुंडा घेर मोजायची गरज नाही, पण तरीसुद्धा काहींना जे काही मैत्रिणींना डाऊट असतो तर त्यांच्यासाठी मी हा मुंडा घेरसुद्धा मोजून दाखवणारच आहे। तर चला आपण या टेस्ट वाईज आपण ड्राफ्टिंग पहिला बघूयात आणि त्याच्यावर पुढे आपण बोलूया। तर आता इथे मी घेतलेला आहे, याच्या वाईज शोल्डर आहे 13.5, तर 13.5च्या अर्ध आपल्याला करून घ्यायचं आहे। बघा, इथे 13.5वरती टेप ठेवला, टेप दुमडला आणि जे पण अर्ध मार्किंग आलेलं आहे ते आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे 6.25 वरती। ओके, त्यानंतर 1 इंच खाली आपण घेतलं, या बाजूनी 2.5 वरती मार्क केलं आणि ही तिरकी लाईन जोडून घेतली। आपल्याला जेव्हा मुंडा खोलीचं मार्किंग करायचं असतं त्यावेळेला आपल्याला हे शोल्डरचं मार्किंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यासाठी हे आपण करून घ्यायचं आहे, आणि याच्यानंतर आता आपल्याला शोल्डरचं म्हणजे मुंडा खोलीसाठी मार्किंग करायचं आहे। बघा, हा जो मुंडा खोली सूत्र चार्ट आहे तो तुम्हाला रेफर करायचा आहे। यामध्ये कोणत्याही साईजमध्ये म्हणजे तुमची साईज कितीही प्लस असो किंवा कितीही स्मॉल असो, यामध्ये जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे याच्याच वाईज तुम्हाला मार्किंग घ्यायचं आहे। इथे बघा, डीप गळा असेल तरचं मार्किंग हे आहे आणि बंद गळा असेल तर मार्किंग हे घ्यायचं आहे। आता आपण हे जे बघणार आहोत ते डीप नेक वाईज बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला फक्त ज्या आपल्या डीप लाईनच्या मार्किंग आहे तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। ओके, समजा तुमची चेस्ट साईज आहे 28 ते 31, ओके, यामध्ये आहे तुमची साईज, तर तुम्हाला काय करायचं आहे, आणि आपला गळा आहे डीपमध्ये, तर डीप गळ्यासाठी आपल्याला इथे आपण जे मार्किंग बघणार आहोत ते इथे मी लिहून ठेवते की आपल्याला हे डीप नेकमध्ये बघायचं आहे। ओके, तर हे
डीप नेक. तर डीप नेकचा चार्ट आपल्याला याच्यामधला बघायचा आहे. तर बघा, जर आपली चेस्ट साईज आहे ही आहे 30 इंच घेतली आपण, बरोबर. जर समजा तुमची 28 आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, समजा चेस्ट साईज तुमची आहे 28 इंच. ओके, तर तुम्हाला छातीचं सूत्र कुठलं घ्यायचं आहे, चेस्ट 28 डिवायडेड बाय 6 प्लस करायचं आहे 0.75 किंवा 1 इंच तुम्हाला त्यात प्लस करायचं आहे. समजा तुम्ही इथे कोणतंही केला तरी तुमचं येणारं मार्किंग जे आहे आर्म होलचं ते प्रॉपरच येणार आहे. इथे आपण 1 इंच प्लस करणार आहोत. ओके, तर समजा आपली चेस्ट आहे 30, तर त्याला डिवाइड करायचं आहे 6 प्लस करायचं आहे 1 इंच. हे कधीपर्यंत, जेव्हा तुमची चेस्ट साईज असणार आहे 31च्या आतमध्ये, म्हणजे 31 किंवा त्याच्यापेक्षा आत असेल तर. ओके, तर आता हे केल्यानंतर तुम्हाला इथे किती मिळणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर इथे आहे 28 साईज, बरोबर. तर 28 भागिले 6 प्लस करायचं आहे 1, तर इथे आपल्याला मिळणार आहे 5.6. ओके, समजा 30 आहे तर 30 डिवायडेड बाय 6 प्लस 1, इथे आपल्याला मिळणार आहे 6. ओके, समजा तुमची 29 चेस्ट साईज आहे. ओके, समजा 29 आहे तर आपल्याला काय करायचं आहे, 29 डिवायडेड बाय 6 प्लस 1 इंच. ओके, तर इथे आपल्याला किती मिळणार आहे, 29 डिवायडेड बाय 6 प्लस 1 इंच. तर आलेला आहे आपला आन्सर 5.8. ओके, तर बघा इथे आपल्याला सगळं पॉईंटमध्ये मिळत आहे उत्तर. आपल्याला एक्झॅक्टली, तुम्हाला एक्झॅक्टली किती खाली यायचं आहे हे तुम्हाला अगदी हे सूत्र वापरलं की एक्झॅक्टली मिळणार आहे. तर आता समजा इथे आपली चेस्ट साईज आहे 32 ते 41, तर याच्यासाठी तुम्हाला समजा डीप नेक आहे तर तुम्हाला काय सूत्र घ्यायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला फक्त चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 करायचं आहे. तुमची चेस्ट जेव्हा 32च्या वरती, 32 किंवा त्याच्या पुढे असेल साईज, तर मात्र तुम्हाला याच्यामध्ये फक्त 0.5 प्लस करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपली चेस्ट साईज समजा आता इथे मी 34 घेते. ओके, तर इथलं सूत्र तुमचं काय असणार आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 असणार आहे. ओके, किंवा जर तुमची चेस्ट साईज समजा इथे आहे 37. ओके, तर चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस असणार आहे 0.5. ओके, किंवा समजा तुमची चेस्ट साईज आहे 40, तर डिवायडेड बाय 6 प्लस करायचं आहे 0.5. सेम याच पद्धतीने तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि जे पण येणार आहे ते तुम्हाला, जे इथे येणार आहे ते तुमचं असणार आहे मुंडाखोलीचं मार्किंग. तर याच्यामध्ये आपण बघूया किती आपलं येईल. तर 34 डिवायडेड बाय 6 केलं आणि प्लस केलं आपण 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 6.1. ओके, यानंतर 37 चेस्ट आहे त्याला भागिले केले 6 आणि प्लस करायचं आहे 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 6.6. ओके, किंवा समजा 40 आली आपली चेस्ट, तर 40 डिवायडेड बाय 6 प्लस करायचं आहे 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 7.1. समजा आता आपली चेस्ट आहे 41. ओके, तर 41साठी आपल्याला करायचं आहे डिवायडेड बाय 6 प्लस 0.5. ओके, 0.5, 41 भागिले 6 प्लस 0.5, तर आपला आन्सर येणार आहे 7.3. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे 41 साईजसाठी 7.3 जास्त नाही का होणार. ओके, तर बघा जर आपली चेस्ट साईज मोठी आहे तर तिथला घेरसुद्धा, म्हणजे आपला मुंडाखोलीचा घेरसुद्धा जास्ती असणार आहे ना, मग त्याच्यामुळे आपल्याला हे अंतर प्रॉपरच येणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला हेच मार्किंग घ्यायचं आहे. आणि जर समजा काही काही वेळेला इथे चेस्टच्या अकॉर्डिंग मुंडाखोलीचं मार्किंग कमी असतं, त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये फक्त -0.25 करून घेऊ शकता. ओके, म्हणजे इथे 7.3 आलेलं आहे, तर यातून -2.5 केलं तर 7.1 किंवा 7 राऊंड फिगर घेऊ शकता. ओके, हे झालं आपल्याला 42 ते 42 साईजपर्यंत. तर 42 नंतर समजा तुमची चेस्ट साईज किती आहे, 46च्या पुढे किंवा 46, 47, 49, तर काय करायचं आहे आपल्याला, तर समजा तुमची चेस्ट साईज 46च्या पुढे प्लस प्लस असेल तर तुम्हाला हेच सूत्र घ्यायचं आहे. त्यातमध्ये फक्त काय करायचं आहे, डिवायडेड बाय 6 केल्यानंतर प्लस करायचं आहे ते म्हणजे 0.25, किंवा चेस्ट वाईज तुम्हाला ठरवायचं आहे की इथे 0.25 की 5 प्लस करायचं आहे. किंवा तुम्ही अजून एक करू शकता, ते म्हणजे चेस्टचं जे सूत्र आहे तेच घ्यायचं, 46 डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 आणि यातून मायनस करायचं आहे 0.25. ओके, हे तुमचं असणार आहे 46च्या वरती चेस्ट साईज असेल तर. जर तुमचं हेच घेऊ शकता किंवा -2.5 करून घेऊ शकता, पण 46च्या पुढे मात्र आपल्याला +0.5 करायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. ओके,
तर इथंपर्यंत सगळं क्लिअर झालं. जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याच्यावेळेस तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे. मग तुमची चेस्ट साईज इथे असेल. हे आपलं मेन सूत्र असणार आहे डीप नेकसाठी चेस्ट डिवायडेड बाय 6 + 1 किंवा चेस्ट डिवायडेड बाय 6 + 0.5 इंचेस. तर हे आपलं क्लिअर झालं. आता आपण हे 30 चेस्ट साईजसाठी बघणार आहोत. तर 30 साठी आपलं उत्तर किती आलेलं आहे इथे 6. तर इथून आपण 6 वरती खाली घेणार आहोत मार्किंग. तर बघा आता इथून मी हे 6 इंच जे आहे ते इथे जे 1 इंच खाली आलेलो आहोत आपण तिथून मार्क करणार आहे. ओके, तर इथून मी 6 वरती एक पॉईंट देऊन घेतला. ओके, आणि त्यानंतर इथे आपल्याला ही आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे की याच लाईनवरती आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग येणार आहे आणि याच लाईनला आपण चेस्ट लाईन सुद्धा म्हणत असतो. यानंतर अजून एक मार्किंग आपल्याला मुंडा खोलीसाठी लागतं ते म्हणजे आपल्याला इथे शोल्डर मायनस किती करायचं. तर तुम्ही बेसिकचे क्लास कराल तर तुम्हाला हे सर्व कळणार आहे. इथे आपण फक्त टेंटेटिव्ह घेणार आहोत. आता इथे आपली शोल्डर किती आहे 13.5 बरोबर. तर 13.5 मधून मी 2.5 इंच मायनस करणार आहे शोल्डरसाठी. डीप नेक आहे म्हणून. तर 2.5 इंच मायनस केल्यानंतर मला शोल्डर मिळणार आहे 11 इंच. ओके, तर 11 वरती मी टेप या पद्धतीने ठेवणार आहे आणि टेप दुमडल्यानंतर जे पण मला मिळणार आहे ते मी या शोल्डर लाईनवरती देऊन घेणार आहे. जे इथे जे क्रॉस आलेला आहे त्या लाईनवरती. तर इथे मी आलेला आहे आपल्याला 5.5 इंच. तर या लाईनवरती 5.5 आपल्याला बंद बाजूकडून टेप ठेवल्यानंतर कुठे लागतात तर तिथे मार्क करून घेतलं. सेम एक या बाजूला पण 5.5 वरती एक पॉईंट देऊन ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि यावरती आता आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग करायचं आहे. तर मुंडा खोलीसाठी सर्वात मेजर आणि महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे या कोण्यातून किती आपल्याला वरती जायचं आहे. ओके, वरती म्हणजे बाहेरच्या बाजूला. तर आर्महोलच्या मार्किंगसाठी जे आपण क्रॉसमध्ये मार्किंग घेतो इथून किती घ्यायचं तर हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर हे आपल्याला किती घ्यायचं आहे तर याच्यासाठी हे जे चार्ट आहे तो तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवायचा आहे तुमच्या वहीमध्ये. याच्यानुसारच आपल्याला हा आर्महोलचा टक्स किती घ्यायचा आहे ते बघायचं आहे. तर बघा जेव्हा चेस्ट साईज आपली 40 पर्यंत असेल बघा 40 पर्यंत असेल तर आपल्याला इथून क्रॉस मार्किंग करायचं आहे 0.75. ओके, आणि जर आपली चेस्ट आहे 40च्या वरती असेल म्हणजे 40 ते प्लस 50 पर्यंत तर आपल्याला मार्किंग करायचं आहे क्रॉसमधून इथून कोण्यातून 1 इंचांवर. इथे आता आपली चेस्ट साईज आहे 30 इंच. तर इथून आपल्याला मार्किंग किती करावं लागेल 0.75. तर 0.75 वरती मार्क करण्यासाठी मी या पद्धतीने इथे 2 वरती पॉईंट ठेवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की 0.75 इथे या पद्धतीने आलेलं आहे बरोबर. तर हे मार्क केल्यानंतर आता दुसरं मार्किंग लागणार आहे ते म्हणजे इथून आपल्याला जे आपण खाली आलेलो आहोत जिथे तिथून आपल्याला ही लाईन घेतली तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. टेप दुमडायचा आणि सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, यानंतर आता आपल्याला कर्व शेप पट्टी या पट्टीचा वापर करायचा आहे आणि इथे आपल्याला कर्व शेप हा पॉईंट आणि ही लाईन ही याच्यामध्ये यायला पाहिजे अशा पद्धतीनं. जेव्हा आपला डीप नेक असणार आहे आणि हे आपण बॅकचं कटिंग करतोय बरोबर. तर बॅकच्या कटिंगसाठी आपल्याला जेव्हा तुमची चेस्ट साईज 39 म्हणजे 40च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला या मार्किंगमध्ये +0.25 करायचं आहे. कधी जेव्हा डीप नेक असेल त्यावेळेला फक्त. ओके, हा एक याच्यामध्ये फक्त पॉईंट ॲड होईल तो म्हणजे हे जे 0.75 आहे त्याच्यामध्ये बॅकचं मार्किंग करताना डीप नेक असेल तर तुम्हाला 0.25 प्लस करायचं आहे. म्हणजे इथून आपलं मार्किंग कितीवरती होणार आहे 1 इंचांवरती. ओके, तर हे आलं इथे आपलं 1 इंच येणार आहे. तर इथे आपलं हे मार्किंग येणार आहे. तर या मार्किंगमधून हा पॉईंट आणि आपलं कंबर घेराचं चेस्ट लाईनचं मार्किंग. तर इथे डीप नेक असेल तर आपण चेस्ट डिवायडेड बाय 4 घेतो बरोबर. तर 30 डिवायडेड बाय 4 घेतलं तर आलेलं आहे 7.5. तर इथे आपण 7.5 वरती या बाजूनी मार्क करून घेऊया आणि इथे आपल्याला आता हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला ही कर्व शेप पट्टी वापरला तर तुमचा शेप अगदी प्रॉपर यायला मदत होते. तर या पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचा शेप आणि कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने तुमचा हा इथे प्रॉपर शेप येणार आहे. ओके, आणि त्याच्या बाहेर आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिनचा पॉईंट आला. हे झालं बॅकचं मार्किंग. ओके, याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला हा जो चार्ट आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डीप नेक करणार असाल त्यावेळेला बॅकचं मार्किंग करताना क्रॉस मार्किंगमध्ये +0.25 एवढंच चेंज करायचं आहे. ओके, यानंतर तुमचं आता आतल्या बाजूचं मार्किंग करायचं आहे आतल्या मुंड्यासाठी. तर हा जो सेंटर पॉईंट आहे इथून आपल्याला 0.25 आत यायचं आहे. ओके, 0.25 आत आल्यानंतर आपल्याला इथे एक तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे.
ही लाईन थोडीशी खालपर्यंत ओढायची. ओके. आणि यानंतर कोण्यातून सेम हाच चार्ट आपल्याला रेफर करायचा आहे. कोण्यातून 0.75 जर चेस्ट आपली 40च्या आत असेल तर आणि 40च्या वरती असेल तर 1 इंच. आणि जर तर हे पहिला करून घेऊया, मग मी तुम्हाला पुढचं पण सांगते. तर आता ही जी खाली आलेली लाईन आहे हा पॉईंट जो आपण 0.75 इथून घ्यायचा आहे कोण्यातून, ते मार्किंग हे बघा इथे आत्ताच आपण 0.75 वरती मार्क केलेला हा पॉईंट आहे. याच पॉईंटमध्ये आपल्याला हा जो इकडचा शेप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. याचसाठी आपण ही लाईन थोडीशी खाली ओढून घेतलेली आहे. तर हा शेप आहे तो आपल्याला जिथे हे पॉईंट आपल्याला एकत्र मिळत आहेत या पद्धतीने सेट करायचा आणि मग आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपला हा शेप तयार होईल. ओके. जर तुमच्याकडे ही कर्व शेप पट्टी असेल तर तुमचे हे शेप्स तुम्हाला अगदी प्रॉपर आणि कमीत कमी वेळेमध्ये ड्रॉ करून घेता येतील. तर या पद्धतीने आपला हा जर डीप नेक असेल तर मुंड्याच्या मार्किंगसाठी आपल्याला कोण्यातून फ्रंट पार्टसाठी बाहेर यायचं आहे इकडे 0.75 वरती. ओके. आणि बॅकच्या मुंड्यासाठी आपल्याला बाहेर यायचं आहे 1 इंच. ओके. हेच सूत्र आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला बॅकचं मार्किंग करताना प्लस करायचं आहे 0.25. एवढाच चेंजेस आहे याच्यामध्ये. हा एक पॉईंट ॲड करून घ्यायचा आहे. बाकी जे पण तुमचं मेजरमेंट असणार आहे ते याच वाईज तुमचं सगळं असणार आहे. मग तुमची इथे चेस्ट साईज कोणतीही असो. आता आपली चेस्ट साईज समजा आता मी जसं तुम्हाला सांगितलं की 34 असेल किंवा 35 असेल 40 असेल तर याच्या वेळेस तुमचं कसं होणार आहे, इथून फक्त मार्किंग तुमची ही लाईन चेंज होणार आहे. ओके. आता 40 साईजसाठी आपल्याला कुठं जायला लागेल 7.1 वरती, म्हणजे ही लाईन आहे ही आपली इथून आपल्याला 7.1 वरती आता इथे आली तर इथे आपली ती लाईन मार्क होणार आहे. म्हणजे या लाईनवरती इथे ती मार्क होईल आणि हे जे मार्किंग आहे हे सेम दोन्हींमध्ये फक्त इथून कोण्यातून 0.75 आणि आपलं 1 इंच हे सेम असणार आहे डीप नेकमध्ये. ओके. तर डीप नेकमध्ये जसं आपलं मार्किंग आत्ता मी दाखवलेलं आहे हेच असणार आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही मार्किंग घेतलं तर तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट येणार आहे. आणि आता आपण दुसरं बघणार आहे ते म्हणजे जर समजा आपला पाठीमागे आणि पुढे दोनही गळे पॅक असतील तर आपल्याला मार्किंग कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर ही लाईन असणार आहे आपली चेस्ट लाईन. ओके. आणि यासाठी आपण जे साईज घेणार आहोत ती आपण आता मोठी थोडी साईज घेऊया की ज्यामुळे तुम्हाला हे कळेल की कशा पद्धतीने घ्यायचं. तर हा जो ब्लाऊज आहे तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत जेव्हा आपला गळा पॅक असेल. पॅक म्हणजे किती, जर तुमचा पाठीमागचा गळा किंवा पुढचा गळा दोन गळ्यांमधला कोणताही एक गळा तुमचा बंद गळा असेल तरी सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग घ्यायचं आहे. आणि जर तुमचे दोनही गळे बंद आहेत, बंद म्हणजे किती पहिला हे समजून घ्या. बंद म्हणजे जर आपला पाठीमागचा आणि पुढचा गळा 5च्या आतमध्ये असेल, ओके, 5च्या आतमध्ये असेल तर तुमचा तो गळा बंद गळ्यामध्ये येणार आहे. आणि 5-5.5च्या पुढचे जे गळे आहेत ते सगळे डीप नेकमध्ये येतात, बरोबर. तर यामध्ये आता जर आपला गळा कोणताही एक गळा पॅक असेल तर तो ब्लाऊज पॅकमध्ये येतो किंवा दोन्ही तुमचे गळे पॅक असतील तर तुमचा गळा पॅकमध्ये येतो किंवा जर तुमचा कॉलर नेक गळा करणार असाल तर तोही गळा तुमचा याच प्रकारामध्ये येणार आहे. त्यामुळे या पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही जर कट करणार असाल तर तुम्हाला आर्महोलमध्ये कशा पद्धतीने मार्किंग घ्यायचं आहे ते आता आपण बघूया. तर इथे आपण एक साईज घेतलेली आहे. तर शोल्डरची साईज आहे इथे 15 आणि 16. इथे तुम्ही दोनपैकी कोणतीही एक साईज असू शकते. हे सुद्धा एका कस्टमरचाच ब्लाऊज आहे. माझ्याकडे 2-3 म्हणजे अशी उदाहरणं आहेत म्हणून मी तुम्हाला इथे 15 आणि 16 ऑब्लिक देऊन घेतलेलं आहे. कारण काही वेळेला 41 चेस्टमध्ये शोल्डरचं मेजरमेंट हे 15ही असू शकतं आणि काही वेळेला 16ही असू शकतं. तर इथे आपण 15 साईज वाईज मार्किंग घेणार आहोत. तर 15 साईज असेल तर आपल्याला शोल्डर आपण पहिल्यांदा कसं टाकून घेतो तर 15 वरती टेप ठेवायचा, टेप दुमडून घ्यायचा. दुमडल्यानंतर जे पण मार्किंग येणार आहे ते आपण या शोल्डर लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर इथे मी 7.5 वरती मार्क केलं. इथून खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे आणि या बाजूनी 2.5 इंचवर मार्क करून ही लाईन आहे ही जोडून घ्यायची. तर हे सर्व साईजमध्ये सेम असणार आहे. ओके. याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे तुम्ही फक्त इकडे मुंडा खोलीच्या मार्किंगवरती लक्ष द्या. ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला बेसिक क्लास बघितलात की डिटेलमध्ये येतीलच. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की इथे मुंडा खोलीसाठी मार्किंग किती येणार आहे. तर बघा जेव्हा आपल्याला बंद गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं असतं
मुंडा खोलीसाठी, त्यावेळेला आपल्याला सूत्र वापरायचं आहे ते हे जे आपलं पुढे इथे बंद लिहिलेलं आहे किंवा अप लिहिलेलं आहे त्याच्यासमोर हे जे सूत्र आलेलं आहे तेच आपल्याला वापरायचं आहे. तर आता समजा आपली चेस्ट साईज आहे 28 ते 31च्या मध्ये असेल, म्हणजे कुठली येणार आहे तर 28, 29, 30, 31 ही जी साईज असणार आहे ही आपली यामध्ये येणार आहे. आणि यामधला जर तुमची चेस्ट साईज असेल आणि तुम्हाला सूत्र बघायचं असेल तर हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. तर इथे बघा 30 मी घेतलं तर डिवायडेड बाय 6 करायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्लस 1.75 किंवा 1.5 तुम्ही करू शकता. दोन्हीपैकी कोणतंही एक घेतला तरी तुमचं मुंडा खोलीचं मार्किंग प्रॉपरच येणार आहे. ओके. याच्यानंतर समजा 31 तुमची चेस्ट साईज असेल तर त्याला डिवाइड करायचं आहे 6ने, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1.75. ओके. जे पण आन्सर येणार आहे ते आपल्या इथे मुंडा खोलीसाठी वापरायचं आहे. आता समजा जर तुमची चेस्ट साईज आहे ती 32 ते 41 मध्ये येत असेल तर तुम्हाला सूत्र कुठलं वापरायचं आहे तर छाती डिवायडेड बाय 6 प्लस 1 हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे जे बंद गळ्यासाठी आहे. ओके. हे सूत्र तुम्हाला डीपसाठी आहे ते बघायचं नाही आहे, हे मात्र तुम्ही अगदी आवर्जून लक्षात ठेवा. ओके. तर आता इथे मी तुम्हाला एक साईज घेऊन दाखवते. इथे आता समजा आपली चेस्ट साईज आहे 33 तर त्याला डिवाइड करायचं आहे 6ने आणि प्लस करायचं आहे 1 इंच. ओके. आता जर समजा आपली चेस्ट साईज आहे 35 तर त्याला डिवाइड करायचं आहे 6ने प्लस करायचं आहे 1 इंच. समजा आपली चेस्ट साईज आहे 37 तर त्यांना डिवाइड करायचं आहे 6 प्लस 1. ओके. 38 आहे डिवायडेड बाय 6 प्लस 1. जी पण तुमची चेस्ट साईज असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे 6 प्लस 1. 41 आली तर त्याला डिवाइड करायचं आहे 6 प्लस 1. तर या पद्धतीने तुम्हाला तुमची चेस्ट साईज कोणतीही असो हेच सूत्र तुम्हाला वापरायचं आहे आणि घ्यायचं आहे. आता तुमची चेस्ट साईज समजा बंद गळा आहे हा. ओके. आणि चेस्ट साईज आहे 42 तर 42च्या जर पुढे तुमची चेस्ट साईज असेल समजा 43 आली किंवा 42च आहे तर मात्र तुम्हाला सूत्रामध्ये थोडासा बदल करायचा आहे. डिवाइड 6 करायचा आहे आणि प्लस करायचा आहे 0.5. ओके. हे का करायचं आहे कारण जेव्हा मी तुम्हाला तर इथे दाखवते त्याच्यावर बघा, कारण चेस्ट साईज वाढली तरी आपल्याला आपलं जे ब्लाऊजची उंची असते ती साधारण 14-16 यापर्यंतच असते बरोबर. मग आपलं हे जास्त खाली जाऊ शकतं. 42च्या पुढची साईज असेल तर हे अंतर आहे जर आपण प्लस 1 इंच केलं तर हे खूपच खाली, म्हणजे समजा इथून आपण जर हे आपलं हे शोल्डर आहे आणि हे मार्किंग आपण करतो बरोबर, तर हे जर आपण मार्किंग खूपच खाली आलं तर आपल्याला इथली पट्टी आहे ही खूप कमी मिळणार आहे. पण तेच जर आपलं मार्किंग ही चेस्ट साईज वाढल्यामुळे काय होतं की हे जे अंतर आहे समजा इकडे आपला हा गळा असणार आहे बरोबर, तर या गळ्याच्या बाजूनं जे हे अंतर असणार आहे हे सुद्धा आपलं जास्त असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे खाली न घेता या बाजूला इकडे अंतर वाढतं आपलं ब्लाऊजमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला प्लस 1 न करता प्लस 0.5 करायचं आहे याच्यामध्ये. ओके. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. जेव्हा 42च्या पुढे चेस्ट साईज असणार आहे त्यावेळेला आपल्याला जेव्हा आपला बंद गळ्याचा ब्लाऊज असणार आहे त्यावेळेला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस फक्त 0.5 करायचं आहे. ओके. यानंतर आता समजा 44 आहे साईज आपली तर डिवायडेड बाय 6 करायचं प्लस 0.5. 41 आता 45 किंवा 46 साईज आली तर डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 करायचं आहे. तर याचं आता काय आन्सर येऊ शकतं ते आपण बघूया. ओके. हे सगळं तुमच्या लक्षात आलं. आता आपण हे कॅल्सीवर बघूया. 30 डिवायडेड बाय 6 प्लस 1.75 तर उत्तर येणार आहे आपलं 6.75. ओके. समजा आपली चेस्ट 31 आहे त्याला डिवाइड केलं 6ने प्लस केलं 1.75 तर उत्तर येणार आहे आपलं 6.9 इंचेस. ओके. 33 साईज आहे आपली तर त्याला डिवाइड करायचं आहे 6ने प्लस केलं 1 इंच तर उत्तर आलेलं आहे 6.5. 35 साईजमध्ये डिवायडेड बाय 6 प्लस केलं 1 तर उत्तर येणार आहे 6.8. 37 चेस्ट असेल डिवायडेड बाय 6 केलं प्लस केलं 1 तर उत्तर येणार आहे आपलं 7.1. आणि 38 चेस्टमध्ये डिवायडेड बाय 6 केलं प्लस केलं 1 तर उत्तर येणार आहे 7.3. जर 40 चेस्ट आहे डिवाइड केलं 6 प्लस केलं 1 तर उत्तर येणार आहे 7.6. आणि 41 साईज आहे डिवाइड केलं 6 प्लस केलं 1 तर उत्तर येणार आहे 7.8 इंचेस. ओके. हे सगळं क्लिअर झालं. 42
डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 केलं तर उत्तर येणार आहे आपलं 7.5. ओके, 44 मध्ये भागिले 6 प्लस केलं 0.5 तर उत्तर येणार आहे आपलं 7.8. आणि 46 साईजमध्ये डिवाइड केलं 6 प्लस केलं 0.5 तर उत्तर येणार आहे आपलं 8.1. ओके, तर या पद्धतीनं तुमची कोणतीही चेस्ट साईज असू दे याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचं आहे. जे पण तुमची मुंडाखोलीचं मार्किंग आहे ते या पद्धतीने येणार आहे. तर हे तुम्हाला सूत्र असल्यामुळे तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. जे पण तुमची साईज असेल, आता इथे 38, 35, 33 अशा जरी साईज असल्या चेस्टमध्ये तरी तुम्हाला मुंडाखोलीचं मार्किंग अगदी प्रॉपर मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे कोणालाही विचारावं लागणार नाही आहे किंवा ज्याच्याकडे तुम्ही क्लास करत असाल त्यांना की बाबा माझी चेस्ट साईज आली आहे आता इथे 33 तर मी इथे मुंडाखोलीचं मार्किंग कसं घेऊ. ओके, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इथे तुम्हाला हे सूत्र मिळालेलं आहे की ज्याचा वापर करून तुम्ही कुठल्याही साईजमध्ये अगदी प्रॉपर मुंडाखोलीचं मार्किंग घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुणालाही विचारावं लागणार नाही किंवा तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की या साईजमध्ये आपल्याला एक्झॅक्टली किती मुंडाखोली घ्यायची आहे. तर याचसाठी तुम्हाला जे हे मार्किंग मी दाखवलेलं आहे, जे हे सूत्र तुम्हाला दिलेलं आहे त्याचा वापर करा आणि याच्या वाईज तुम्हाला तुमची मुंडाखोली जी पण असेल ती तुम्हाला प्रॉपरच मिळणार आहे. याच्यात काहीच शंका नाही. त्याच्यामुळे हा जो शोल्डर चार्ट आहे, हा जो क्रॉस मार्किंगचा चार्ट आहे, हे चार्ट तुम्ही तुमच्याजवळ अगदी ठेवून घ्यायचे आहेत. वाटलं तर याला लॅमिनेशन असतं ना, ते करून ठेवा की ज्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे चार्ट आहेत हे उपयोगी पडणार आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे चार्ट देऊन मी या गोष्टी का समजावते, कारण तुम्हाला कुठल्याही साईजमध्ये प्रॉब्लेम येऊ नये की आपल्याला कशा पद्धतीनं मार्किंग करायचं आहे. ओके, याच्यासाठी हा सगळा प्रयत्न असतो आणि त्याच्यासाठी जर तुम्ही स्वतः या वाईज प्रयत्न केलात, ह्या मार्किंग वाईज घेऊन तुमच्या साईजमध्ये जर तुम्ही प्रयत्न करत गेलात तर तुम्हाला यामध्ये परफेक्शन येणारच आहे. ओके, मुंडाखोलीसाठी तुम्हाला कुणालावरही इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही आहे. तर चला आता आपण ह्या वाईज मार्किंग बघूया की कशा पद्धतीनं आपण घ्यायचं आहे. तर आता आपण इथे चेस्ट साईज घेतलेली आहे 41. ओके, तर 41 साईजसाठी आपल्याला डिवायडेड करायचं आहे 6 आणि प्लस करायचं आहे 1 इंच. तर उत्तर येणार आहे 7.8 इंचेस. बरोबर, तर आता आपल्याला हे 7.8 इंचेस कुठे घ्यायचं आहे, तर हे आपल्याला जिथून आपण हे 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला हे 7.8 इंचेसवर मार्क करायचं आहे. ओके, 7.8 आलं आपलं इथे. तर इथे आपल्याला मार्क करून ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. ओके, तर बघा जेव्हा आपला बंद गळा असणार आहे त्यावेळेला जेव्हा आपण शोल्डरचं मार्किंग करतो ते आपलं कसं असतं, तर जे पण आपलं शोल्डर बॉडीवरती आलेलं आहे त्याच्या अर्ध मार्किंग आपण इथं केलेलं असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त -0.5 करायचं आहे आणि जे येणार आहे ते आपल्याला इथे छातीच्या लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर इथे आपलं किती आलेलं आहे, 7.5 इंच आलेलं आहे. तर 7.5 मधून अर्धा इंच मायनस केलं तर आपलं इथे येणार आहे 7. तर हे 7 वरती मार्किंग केलं तर हे आलं आपलं चेस्ट लाईनवरचं मार्किंग. ओके, इथं आपल्याला अर्धा इंच मायनस करून मार्किंग केलं आणि आता या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. कुठून, जिथून 1 इंच खाली आलो तिथून आणि ही जी चेस्ट लाईन घेतलेली आहे तिथपर्यंतचं. तर याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आणि या सेंटर पॉईंटपासून आपल्याला आत यायचं आहे 1 इंच. ओके, हे कधी घेणार आहोत आपण मार्किंग, जेव्हा आपला गळा बंद बाजूचा असणार आहे त्यावेळेला, म्हणजे आपला गळा अप असणार आहे त्यावेळेला. तर इथे सेंटरमध्ये आपल्याला आता इथं आपलं शोल्डर आहे 7.5 मधून 1 इंच मायनस केले तर येणार आहे 6.5. तर इथे मी 6.5 वरती मार्क करणार आहे. ओके, तर हे 1 इंच आपल्याला आत यायचं आहे. इथे 6.5चा पॉईंट घेतला आणि हे 6.5 वरती इथे मार्क करायचं आहे. 6.5 वरती मार्क केल्यानंतर या पॉईंटमधून आपल्याला इकडे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि थोडीशी खाली देऊन घ्यायची ही लाईन की ज्यामुळे आपल्याला इथे शेप ड्रॉ करता आला पाहिजे. ओके, तर इथे ड्रॉ केल्यानंतर आता कोण्यातून पहिल्यांदा आपण आतल्या मुंड्याचा शेप बघूया आणि मग बाहेरच्या मुंड्याचा बघूया. तर इथे कोण्यातून आपल्याला घ्यायचं आहे, सेम आपल्याला हाच चार्ट वापरायचा आहे. जर आपली चेस्ट साईज असेल 40च्या आतमध्ये तर 0.75 घ्यायचा आहे कोण्यातून आणि 40च्या वरती असेल तर कोण्यातून 1 इंच घ्यायचं आहे. तर इथे आता आपली 41 चेस्ट आहे तर कोण्यातून आपण 1 इंच घेणार आहोत. ओके, तर हे जे आपण आत आलेलो आहोत तिथून 1 इंच आपल्याला मार्क करायचं आहे. तर या पद्धतीने ठेवते मी 2 वरती आणि इथून हे 1 इंचवर मार्क करते. ओके, आणि चेस्ट आहे आपली 41. बरोबर, तर 41चा चौथा भाग किती येतो आपला, 41 प्लस 2.5 लुझिंग ॲड करायचं आहे, आलेला आहे 43.5 आणि त्याचा करायचा आहे चौथा भाग.
तर उत्तर आलेलं आहे 10.8. तर हे या लाईनवरती आपल्याला 10.8 मार्क करून घ्यायचं आहे. तर हे इथे बघा, हा टेप मी ते 10.8 वरती ठेवला तर आपलं हे मार्किंग इथे जाणार आहे. ओके, समजून चला की हेच आपलं लास्टचा पॉईंट आहे. ओके, आपल्याला क्रॉस मार्किंग फक्त जे मुंडा खोलीचं मार्किंग बघायचं आहे इथे. तर हे इथे आलं समजा, तर आपल्याला हा कर्व शेप घ्यायचा आहे आणि हा शेप आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटमध्ये आणि हा पॉईंट, हे तीनही पॉईंट आपल्याला जुळतायत कसे बघायचं, त्या लाईनवरती घ्यायचं आणि मग आपल्याला हा मुंडा खोलीचा शेप आहे तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, या पद्धतीने आपला हा शेप तयार होणार आहे. आणि फ्रंट बॅकच्या मुंड्यासाठी आपल्याला या पॉईंटपासून बाहेर जायचं आहे अर्धा इंच. तर इथे आपला हा 1 इंच आत आलो होतो आपण बरोबर, तर तिथून आपल्याला हे अर्धा इंच बाहेर जायचं आहे. ओके, तर हा अर्धा इंचाचा पॉईंट हा येईल आणि अर्धा इंचाच्या पॉईंटवरती आल्यानंतर इथून आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि मग हा शेप आपल्याला सेम खाली यामध्ये जुळवून घ्यायचा आहे की हा शेप आपला याच्यातून हा पॉईंट आपल्याला आला पाहिजे आणि हा पॉईंट इकडे याच्यावरतीही आपली लाईन आलेली असली पाहिजे. तर या पद्धतीने हा शेप आपला ड्रॉ होईल. तर हा आपला बॅक मुंड्याचा शेप आणि हा आपला फ्रंट मुंड्याचा शेप. तर बघितलं, बॅक आणि फ्रंट जेव्हा डीप असेल त्यावेळेला आपल्याला कटिंग कसं घ्यायचं आहे आणि आपला मुंडा जेव्हा डीप नेक असेल, आता हा आहे हा अप नेक आहे. ओके, किंवा पॅक नेक आहे. तर हा पॅक नेक आहे आणि हा आपला डीप नेक आहे. तर या दोन्हींमध्ये आता तुम्हाला बघायचं आहे की आपलं हे मार्किंग आपलं प्रॉपर आलंय का. तर त्याच्यासाठी हे जे मुंडा घेराचं मार्किंग आहे हे मी तुम्हाला आता चेक करून दाखवणार आहे. ओके, तर मुंडा खोली इथे बघा, मुंडा घेर आलेला आहे 15 इंच. या डीप नेक वाईज आपण बघूया पहिला. तर इथे आपला तेवढा होतोय का, तर तो बघण्यासाठी आपल्याला इथे आता काय करायचं आहे, अर्धा इंच हे आपलं वरती शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर. आणि या बाजूने आपल्याला मुंडा घेर मोजताना अर्धा इंच आतून मोजायचा आहे आणि तोही बॅक मुंड्याचा आपण मुंडा घेर मोजत असतो बरोबर, कारण फ्रंटमध्ये अजून आपला टक्स येणार आहे आणि मग त्यानंतर त्याचं मार्किंग होणार असतं. त्याच्यामुळे आपण इथे आता बॅक मुंड्याबरोबर पहिला चेक करून बघूया की आपलं हे मार्किंग बरोबर येतंय का. तर इथे टेप ठेवला, अर्धा इंच हे वरती शिलाईत गेलं, इथे अर्धा इंच आतून आपण मार्किंग बघून घ्यायचं आहे. तर इथे टेप ठेवून यामध्ये क्रॉसमध्ये राऊंडमध्ये आपल्याला हा शेप मोजून बघायचा आहे. तर बघा, हा एक्झॅक्टली आपला 7.5 इंच आलेला आहे. म्हणजे तुम्ही जरी चेक नाही केला तरी सुद्धा तुमचा मुंडा घेर हा तुम्ही हे जे, कारण आपण हे जे सर्व मार्किंग केलेलं आहे हे अगदी कॅल्क्युलेशननी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण कॅल्सीचा वापर करत आहोत. तुम्हाला समजा कॅल्सी नाही आहे तुमच्याकडे, मोबाईल तरी आहे बरोबर, मोबाईलमध्ये तुम्ही कॅल्सी ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व कॅल्क्युलेशन करा आणि मग कटिंग करा. तुमचा मुंडा घेर प्रॉपरच येणार आहे, कारण हे सर्व कॅल्क्युलेशन्स त्याचसाठी बनवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये परफेक्शन हवं असेल तर हे सर्व कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करणं आलंच पाहिजे आणि तेवढा आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण शेवटी आपल्याला जे आपण ब्लाऊज बनवणार आहोत ते अगदी परफेक्ट यायलाच पाहिजे आहे आणि तेवढ्यासाठी आपण हे एवढं केलंच पाहिजे. ओके, तर आता पुढचा बघूया. आता हा आहे, हा मुंडा किती घेतलेला आहे आपण, 22 आलेला आहे इथे. ओके, हा आहे, तर हा आपला इथे किती यायला पाहिजे, तर बघा या बाजूनी हे अर्धा इंच शिलाईसाठी पकडलं आणि इथे हा आपला थोडा पुढे गेलेला आहे बरोबर. इथे हा जो पॉईंट आहे तो आपला थोडासा पुढे आलेला आहे. तर इथे मी तुम्हाला पहिला मार्किंग दाखवते. आपलं आलं होतं इथे 10.8. ओके, तर इथे तुम्हाला 10.8चा पॉईंट दाखवते मी. हा एवढा आपला इथे पुढे असणार आहे आणि त्यानंतर हे शिलाईचं 1.5 इंच त्याच्या पुढे येणार आहे. ओके, तर हे शिलाईच्या मार्जिनचं आपण नाही पकडलं तरी चालेल, पण हे इथंपर्यंत आपलं यायला पाहिजे आहे 22. तर ते कसं, इथंपर्यंत हे अर्धा इंच खालून शिलाईच्या मार्किंगनुसार. ओके, आणि हेही अर्धा इंच इकडून, तर हे इथून आपल्याला पकडायचं आहे अर्धा इंच आतल्या बाजूनी. तर मी इथे टेप ठेवला, यानंतर हा टेप यामध्ये राऊंड शेपमध्ये आपल्याला अर्धा इंचानी आतल्या बाजूनी फिरवत न्यायचा आहे असा आणि बघायचा आहे की आपला हा किती आलेला आहे. तर बघा, हा सुद्धा आपला एक्झॅक्टली 11 वरती आलेला आहे. म्हणजे हेही मार्किंग आपलं परफेक्ट आलेलं आहे. तर हीच जर पद्धत तुम्हालाही शिकायची असेल, तुम्हालाही या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजमध्ये परफेक्शन फिनिशिंग आणायचं असेल तर जरूर आपल्या व्हिडिओंना फॉलो करा. चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास आहे, तो सुद्धा बघा. त्याच्यामध्ये जेव्हा आपला गळा डीप असणार आहे त्यावेळेला कसं मार्किंग घ्यायचं, बंद असणार आहे त्यावेळेला कसं मार्किंग घ्यायचं, याचे डिटेल व्हिडिओ आहेत. आणि तुमचा समजा जेव्हा एक गळा बंद आहे
म्हणजे पुढचा गळा बोटनेक घेतलात किंवा पाठीमागचा गळा तुम्ही बोटनेकमध्ये घेतलात म्हणजे तो ब्लाऊज तुमचा बंद गळ्यामध्ये आला, पण फ्रंटच्या बाजूला तुमचा नेक आहे तो डीप आहे, साधारण 7 पर्यंत तुमचा फ्रंटचा नेक आहे, त्यावेळेला मार्किंग कसं घ्यायचं असतं तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला ह्या बंद गळ्याचंच मार्किंग घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला फ्रंटचा गळा कटिंग करताना शोल्डर मायनस चार्ट वापरून तो मायनस करून शोल्डरमधनं तेवढा शोल्डर मायनस करून मग तुमचं मार्किंग बघायचं असतं. पण हे जे मार्किंग आहे हे तुमचं बॅक आणि फ्रंटमध्ये सेमच येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर चॅनलवरती दोनही गळे अप असतील तर कशा पद्धतीने मार्किंग घ्यायचं आणि एक गळा डीप आणि एक गळा पॅक असेल तर कशा पद्धतीने मार्किंग घ्यायचं याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा इथे एंड स्क्रीनला सुद्धा देऊन ठेवते, ते व्हिडिओ जरूर बघा. आणि अशाच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.